म्हणायचं झालं तर आदिवासी विरोधात उभे राहतात. आम्ही हे काही होऊ देणार नाही आणि आपण पुढे काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का राजकीय सत्ता ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती. आणि दुसऱ्या बाजूस ओबीसीचा लढा आपण ताब्यात घ्यायचा की न घ्यायचा. ओबीसीचा लढा हा ताब्यात घ्यायचा की न ताब्यात घ्यायचा याच्यावरनं पुन्हा म्हणते जे धड आदिवासीचाही लढा नाही आणि धड ओबीसीचाही लढा. किंवा धनगर समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की आपल्याला नेमकं काय सांगायचं. आता हे नेमकं काय साधायचं हे जर ठरवायचं असेल तर मग आपल्याला असणारं सत्ताधारी व्हायचं आहे. आपल्याला असणारं सत्ताधारी व्हायचं आहे की नाही. हे आपल्याला ठरवायचं. सत्ताधारी झालो की आपला फायदा होईल की आदिवासी झालो की आपला फायदा होईल हा त्याच्यातला भाग. सत्ताधारी व्हायचं म्हटलं तर ओबीसीचं नेतृत्व घेतलं पाहिजे. आता ओबीसीचं नेतृत्व घेतलं म्हणजे सगळं ओबीसीने एकत्र केलं पाहिजे. आणि सगळ्या ओबीसीनं एकत्र करून जो सत्तेवरती बसलेला आहे त्याच्या हातातून सत्ता काढून आपल्या हातामध्ये. आता समजा ही सत्ता आपण हातामध्ये घेतली तर आपल्याला फायदे काय. धनगर बांधव म्हणून आपल्याला फायदे काय. जे आज आपण मराठा समाजाचं बघतोय काही झालं तर इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो स्वतःच्याच उमेदवाराला मतदान देतो. त्याचा शेत रस्ता जरी तुम्ही करून दिलेला असता त्याच्या शेतामध्ये विहीर जरी करून दिली असेल बोर जरी करून दिला असेल तर इलेक्शनमध्ये कुणबी मराठा समाज हा स्वतःच्याच समाजातल्या माणसाला मतदान करतो. आणि काल परवा जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले किंवा आंदोलनाला होते. एकूण एक मराठा आमदार हा त्यांना भेटायला गेला आणि तुमच्या मागणीला आमचा असणारा पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीर केलं. अकोल्याचे आमदार होते ती
सत्ता ही निर्णय घेण्यामध्ये क्षमता. सत्तेमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते आणि सत्तेमध्ये जसं निर्णय घेण्याची क्षमता असते तशाच रीतीने 3 दिवसापूर्वी एक बातमी या ठिकाणी आहे निळखंड सूतगिरणीच्या संदर्भात. काय बातमी आहे? बातमी काय आहे? कोणी वाचली का? म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हटला की सूतगिरणी चालू शकते. सहकार मंत्र्यांनी म्हटलं ही अगोदर आम्ही विकलेली आहे, तिचं ऑप्शनही निघालेलं आहे. कापड खातं जे होतं, टेक्स्टाईल डिपार्टमेंट जे होतं, ते म्हणते याच्यामध्ये किती पैसे उठले तरीही चालू शकत नाही. पण तरीही 38 कोटी देण्यात आले. ही सत्तेची ताकद. आता जसं इथे मेंढपाळ बसलेले, फॉरेस्टवाल्यांनी काय केलं की फॉरेस्टमध्ये मेंढपाळ येऊ शकत नाही, आला तर त्याचा दंड आहे. आता एवढी वर्ष तो आदिवासी आणि हा मेंढपाळ हाच जंगल बघत होता. त्याच्या कालावधीमध्ये जंगल कधी नष्ट झालं. पण आता काय सांगितलं जाते, आदिवासी आणि मेंढपाळ ही दोघंही जंगल संपवतात. म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास आपल्याला सांगतोय की इथला मेंढपाळ असेल, आदिवासी असेल, यांनी जंगलाचं संरक्षण केलं. नुसतं जंगलाचं संरक्षण केलं नाही तर त्यांनी गुराढोरांना सुद्धा चारा कसा निर्माण होईल याची सुद्धा सोय त्यांनी असावं त्या ठिकाणी केली. आता ज्याला उद्ध्वस्त करायचं आहे, आता ज्याला उद्ध्वस्त करायचं आहे त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करायचं सांगितलं. जंगलामध्ये जाता येणार नाही तर इथला असणारा जो धनगर समाज मेंढपाळाचा असणारा एक मोठा व्यवसाय आहे त्यालाच परिणाम होतो. त्यालाच परिणाम झाल्यामुळे सोडून द्या, दुसरं काहीतरी करा. आणि त्याच्या जागी काय आणलं तर आता असणारा गोट फार्म. म्हणजे सत्तेच्या माध्यमातून लोकांना नुसतं निशस्त्र करायचं नाही तर सत्तेच्या माध्यमातून त्याची पूर्ण आर्थिक ताकद ही काढून घ्यायची आणि दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचं, हा खेळ खंडोबाचा आहे. माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, धनगर समाजातल्या व्यक्तींना निवेदन आहे की आदिवासींचा लढा हा पार्लमेंटमध्ये जाऊन लढायचा. तिथपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत आपल्याला असणारं इथली सत्ता ताब्यामध्ये कशी येईल या दृष्टीने बघितलं. आता ते जर बघायचं असेल तर मग शेतकऱ्यासारखं आपण वागता कामा नये हे लक्षात. म्हणजे मराठा शेतकऱ्याचं
सत्तेमध्ये तो मराठ्यांना बसवतो. मराठ्यांना बसवल्यानंतर पुन्हा तो म्हणतो मला हमी भाव पाहिजे. हमी भाव जाहीर झाला तो लागू झाला नाही तर तो म्हणतो याचा कायदा झाला पाहिजे. जातीच्या माणसाला तो सत्तेवरती बसतो. तो जातीचा माणूस सत्तेवरती बसल्यानंतर तो काय म्हणतो यांनी थोडी मला हमी भावाचा कायदा करावा म्हणून मतदान दिले. यांनी मला मतदान दिलंय जात म्हणून मला मतदान दिलेलं आहे. जातीची सत्ता असली पाहिजे तेवढं मी बघत नाही. उरलेलं सगळं जाऊ द्या. आपली सुद्धा जर तशी आपल्याला आरक्षण पाहिजे. आपली बांधिलकी आहे. तुम्ही म्हणेल धडसोड आपली असलेली 78 सालापासून मंडल कमिशनची स्थापना झाली. तिथपासून ते आजपर्यंत त्या मंडल बरोबर आम्ही इमानदारीने उभा आहे. पण तो लाभार्थी आहे. तो लाभार्थी इमानदारीने उभा राहिला नाही आणि म्हणून आज आपल्याला दिसते की सरळ काढता येत नाही म्हणून उलट्या हाताने त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे की सर्व मराठा हे कुणबी आहे आणि त्यांना सर्टिफिकेट आता मिळेल आणि त्यांना मिळालं की इथला खरा जो ओबीसी आहे त्याला अजिबात आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती. आज मी असायला विचारतो धनगर समाजामध्ये डॉक्टर झाले की नाही, झाले की नाही? 90च्या अगोदर धनगर समाजामध्ये एक तरी डॉक्टर होता का? हा 90 नंतर डॉक्टर का झाला? आरक्षणामुळे झाला. तसा तो डॉक्टर झाला, तसा तो IAS अधिकारी झाला, तसा तो IPS अधिकारी झाला, तसा तो बँकेचा अधिकारी झाला, तसा आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये जायला लागलो, गावातले सरपंच पदावरती आपण जायला लागलो, गावातल्या समित्यांवरती आपण जायला लागलो, पंचायत समितीच्या याच्यावरती गेलो, जिल्हा परिषदेमध्ये गेलो आपण. आमदारकीमध्ये तेवढ्या प्रमाणात आपण गेलो नाही. कारण काय? आमदारकीच्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गेलो नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? त्याचं कारण की ज्या पक्षाला आपण मतदान देत आहोत मग ती काँग्रेस असेल, ती एनसीपी असेल, ते उद्धव सेना असेल, एकनाथ सेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, ज्यांनी उमेदवारी दिली नाही. आता उमेदवारी दिली नाही तर आमदार होणार कुठून? उमेदवारी दिली नाही तर आमदार होणार कुठून? आता यांनी आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यांनी उमेदवारी दिली पाहिजे किंवा आपल्या समाजातून ओबीसीचा आमदार झाला पाहिजे, याच्यासाठी काय केलं? याच्यासाठी दोनच पर्याय. एक पर्याय या सगळ्या पक्षांना येणारी जी आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत तिथे मतदानच करायचं.
त्याला मतदानच करायचं नाही. मग तुमच्या अंगामध्ये देव येता कामा नये एवढं लक्षात घ्या. माझ्या आज्याच्या ह्याच्यामध्ये मर्याई यायची आणि तो आता काळ नाचवायचा. त्याला म्हणायचं अरे तू काय करतोय, तुमचं नाचता ते नाचू दे ना, तुझं काय झालं. मग आपल्या अंगातलं येतं अरे आपला धर्म बुडणार. तो मुसलमान जो आहे तो जरा बदमाश झालेला आहे, बिघडलेला आहे, त्याला जरा दुरुस्त केलं पाहिजे. आणि म्हणून काय तर सगळ्या हिंदूंची सत्ता आली पाहिजे. पन्नास वर्षापासून ते असताना आजपर्यंत एक तरी मुसलमान पंतप्रधान झाला का? एक तरी ख्रिश्चन पंतप्रधान झाला का? नाही. सगळे पंतप्रधान कोण झाले? कोण झाले? कोण झाले? त्याचा धर्म कुठला? त्याचा धर्म कुठला? मी आपल्याला विचारतोय की आतापर्यंत जे पंतप्रधान झाले हे पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू नंतर गुलजारीलाल नंदा, गुलजारीलाल नंदा नंतर असणारं लाल बहादूर शास्त्री, पुन्हा गुलजारीलाल नंदा, गुलजारीलाल नंदा नंतर इंदिरा गांधी, अजून सगळ्यांची नावं घेऊ का? हे सगळे कोण होते? याच्यापैकी एक तरी मुसलमान होता का? याच्यापैकी एक तरी ख्रिश्चन होता का? तो ब्राह्मण जरी असला तरी तो हिंदू होता. तो हिंदू होता. मग धर्मावरती संकट कसलं आलं? मग धर्मावरती संकट कसलं आलं? तर हा प्रचाराचा भाग त्या ठिकाणी राहिला. बरं, हा धर्माचा प्रचार कोणी केला? कुठल्या पक्षाने केला? आणि कुठला पक्ष करत आहे सध्या? भाजप. आज सत्तेवरती कोण आहे? तुमचं आरक्षण कोण काढून घेते? आणि तुम्ही मतदान कोणाला देताय? म्हणजे मीच हत्यार देतोय, हार लावतोय आणि त्याला म्हणतोय तू भुसक ना. आता त्यांनी भुसकल्यानंतर तुम्ही जिवंत राहणार की मरणार? तुम्ही जिवंत राहणार की मरणार? आता तुम्हाला जिवंत राहायचं आहे का? जिवंत राहायचं असेल तर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की ज्यांनी मला भोसकलंय त्यालाच मी आता भोसकणार. हे हा एक मार्ग. दुसरा मार्ग, ओबीसी म्हणून आपण वेगळे आहोत की नाही? ओबीसी म्हणून आपण ज्या देवाला मानतो, ज्या संतांना मानतो, तुम्ही कधीतरी मोहन भागवत ह्यांना, तुकाराम महाराज ह्यांना हार घालताना बघितलेला आहे का? संत जनाबाई यांना असताना हार घालताना बघितलेला आहे का? किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला बघितलेला आहे का? हे ऐतिहासिक भांडण आहे, एवढं लक्षात. हे या देशातलं ऐतिहासिक भांडण आहे.
की संतांचा विचार, मग ते चार लोक असतील, बुद्ध असतील, महावीर असेल, गुरुनानक असतील, रविदास असेल, तुकाराम महाराज असतील, जनाबाई असतील किंवा गाडगे महाराज असतील, आताच्या युगामध्ये यांनी विषमतेच्या व्यवस्थेच्या विरोधात विषमवादी जी व्यवस्था होती त्या विषमवादी व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं, धर्माचं बंड केलं आणि धर्माचं बंड करून या भूमीमध्ये स्त्री पुरुष हा समान, स्त्री पुरुष हा समान आहे आणि त्याला सर्व समान अधिकार आहे अशी असणारी गोष्ट. इथे भेदभाव होता कामा नये म्हणून त्यांनी असा प्रचार केला. इथे एखाद्या स्त्रीचं लग्न झालं आणि दुर्दैवाने तिथे असणारे यजमान लहान वयातच गेले. ते सनातन धर्मामध्ये ती विधवा म्हणूनच राहते. ती विधवा आहे दर्शवण्यासाठी तिचं मुंडन केलं जातं. पण या सगळ्या संतांनी सांगितलं तिचं काय चुकलं? त्या महिलेचं चुकलं नाही. माणसाचा जन्म आणि मृत्यू हा नैसर्गिक, हा कोणाच्याही हातामध्ये नाही आणि कोणाच्याही हातामध्ये नाही म्हणून त्या महिलेला तुम्हाला दोषी ठरवता येणार नाही. आणि दोषी ठरवता येणार नाही म्हणून त्या महिलेचं अधिकार आणि त्या महिलेची प्रतिष्ठा ही आपण जपली पाहिजे. आणि म्हणून संतांनी इथला असणारं पुनर्विवाहाची संकल्पना मांडली, गंधर्व लग्नाची असणारी संकल्पना मांडली आणि समाजामधलं समता, बंधुत्व आणि एकमेकांचा सन्मान करणं ही प्रथा त्यांनी रुजवली अशी असणारी परिस्थिती आहे. ती आजही आपण करतो, ती आजही आपण असताना पाळतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी नेहमी म्हणत होतो, मी नेहमी असं म्हणत होतो की बहुजनातली स्त्री ही घरामध्ये अत्यंत सुरक्षित, पण बाहेरच्या वातावरणामध्ये ती असतात असुरक्षित. पण तीच परिस्थिती आपण असताना सवर्ण समाजामध्ये बघितली तर सवर्ण समाजामध्ये ती स्त्री घरामध्ये असुरक्षित होती आणि समाज व्यवस्थेमध्ये ती सुरक्षित. याचे आपण वारसदार. ती बाहेर सुरक्षित का होती तर बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात आणि म्हणून तो बाहेर स्त्रियांवरती अत्याचार होऊ देत नाही. घरामध्ये त्याचं चालत नव्हतं म्हणून त्याला असणारी याचा असणारा वारसा आपण घेऊन चाललेला आहोत. आपल्याला जर मान्यता मिळत नसेल किंवा आपल्याला स्वीकारला जात नसेल या राजकीय पक्षांनी, ओबीसीने स्वतःचा राजकीय पक्ष प्रस्थापित केला पाहिजे किंवा
ज्या आरक्षणवादी चळवळी आहेत, आदिवासींच्या आरक्षणवादी चळवळी आहेत, एससीच्या आरक्षणवादी चळवळी आहेत, या चळवळी बरोबर त्यांनी आपलं नातं जुळलं. मला माहिती आहे की धनगर असेल, वंजारी असेल, माळी असेल, काही प्रमाणात बंजारा आपण असावा घेतला तर हा ओबीसी मधला मोठा गट. पण कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, सुतार असेल, कैकाडी असेल, हा जो उरलेला जो आहे त्याची गावामध्ये 2-3 गरज आहे. पण एका गावामध्ये 40 वेगवेगळे समूह आहेत आणि ते जर एकत्र केले तर त्यांची संख्या मोठी. तेव्हा ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी धनगर समाजाला विनंती करणार की आता ज्यावेळेस धनगर समाजा म्हणतो बसतो त्यावेळेस ते म्हणतात प्रकाश एकही नेता आमचा असताना इमानदार गोष्ट खरी आहे. तुम्ही याला पुढं आणलं, त्याला पुढं आणलं, तुम्हाला सोडून ती गेले. आणि म्हटलं हा कारखाना आहे, चालत राहील म्हटलं होतं, आपण तिथे हे करायचं नाही, एकावरती कोणावरती विश्वास ठेवायचा. ज्या क्षणाला ज्या परिस्थितीमध्ये जो आहे त्याला आपण असताना आपला नेता मानला पाहिजे, चालला पाहिजे. ज्या दिवशी तो भ्रष्ट झाला त्या दिवशी त्याला आपण रामराम केलं पाहिजे, म्हटलं पाहिजे तू फार कार्य केलं, आता आम्ही तुला हात जोडतो, घरी बस आणि नव्याला पाहिजे. ही वृत्ती आपली असताना निर्माण झाली. ही वृत्ती आपण असताना निर्माण केली आणि म्हणून आम्ही असताना म्हणतोय की ओबीसीला आत्ता आरक्षण वाचवायचं असेल तर त्याची ठाम भूमिका असली पाहिजे. काय ठाम भूमिका असली पाहिजे तर मी माझ्या वाडवडिलांचा असणारा धर्म आणि कुलदैवत हे कधीच सोडणार. म्हणजे ही या देशातल्या लोकांची मानसिकता आहे की माझ्या वाडवडिलांचा धर्म आणि घरातला असणारं कुलदैवत जे आहे हे मी कधीच सोडणार नाही. आता हे जर मी सोडणार नसेल तर धर्मावरचं संकटच नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. मग धर्मावरचं संकट कुठलं तर धर्मावरचं संकटच नाही. मीच जर धर्मांतर करणार नसेल, मीच जर धर्मांतर करणार नसेल तर संकट कुठं आलं. ह्या काल्पनिक गोष्टी आपल्या समोर मांडल्या जातात आणि त्या काल्पनिक गोष्टी मांडून आपला असणारा घात केला जातो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आम्ही असणारा आता लोकांना सांगतो की आरक्षण वाचवायचं असेल उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षणाशिवाय मार्ग नाही एवढं लक्षात घ्या. शिक्षणाशिवाय मार्ग नाही. या अगोदर शिक्षण ही सरकारची जबाबदारी. शिक्षण ही सरकारची जबाबदारी. पण आता सरकारने असं सांगितलंय की शिक्षण ही सरकारची जबाबदारी नाही तर कुटुंबाची जबाबदारी. कुटुंबाने त्याच्या शिक्षणासाठी पैसे मोजले पाहिजेत. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये प्रायव्हेट मेडिकलमध्ये असणारा ऍडमिशन घ्यायचं असेल तर 5 वर्ष शिकण्यासाठी त्याला असणारं 40 लाख लागतात, कमीत कमी 40 लाख. आपण 40 लाख भरू शकतो का? आपण 40 लाख भरू शकतो. आता आपण जर 40 लाख भरू शकत नसेल तर आपण पुढच्या पिढीचं उद्ध्वस्तपणा करतो की नाही करतो? आपण उद्ध्वस्तपणा करतो तर मी भरू शकत नाही पण मी माझी भूमिका ही करत नाही की शासनाने त्याचे 40 लाख भरा. शासन भरू शकते की नाही तर शासन भरू शकते.
शासन भरू शकते आणि मग शासन भरू शकत असेल तर मग तो शासन करताय त्याला सांगितलं पाहिजे की तू हे मान्य कर. तू जर मान्य करत नसेल तर येत्या निवडणुकीमध्ये त्याला टिकावचा पण केला. टाटा काय केला. आता त्यांनी मला अमुक केलं, मला त्यांनी तमुक केलं, मला त्यांनी तमुक केलं, मला त्यांनी तमुक केलं. आपण आपल्याला सोडून दादा आता माझ्या पुढच्या पिढीचं सुरक्षिता मी बघणार. माझ्या पुढच्या पिढीची मी असताना सुरक्षिता बघणार. तो कामगार लागलाय तो 18,000, 25,000, 30,000 पगारावर बरोबर. तो आनंदित आहे का? तो एवढंच म्हणतोय 58 वर्षाच्या होईपर्यंत भाव द्या, मी एवढ्यामध्ये समाधानी आहे, सुखी. मी याच्यामध्ये समाधानी सुखी आहे. आता मग मला सांगा ते 1.5-1.5, 2-2 लाखाचा जो पगार मास्तर मंडळी घेतात, तलाठी मंडळी घेतात, गावातला असणारा क्लार्क घेतो, त्याचा पगार अर्धा करता येतो की नाही येतो? करतो येतो. पण करायचं असेल तर सत्ता लागेल. करायचं असेल तर सत्ता लागेल. आता त्याचा पगार अर्धा केला तर तो वाचलेल्या पगारामध्ये अजून 3 जण तुम्ही लावू शकता की न लावू शकता? लावू शकतो. म्हणजे आपण बसल्या बसल्या अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देऊ शकतो हे लक्षात. मी आज नेहमी म्हणतो गावामध्ये पिकतं ते शहरामध्ये विकल्या. आता शहरामध्ये जो विकतोय किंवा विकत घेतोय त्यांनी कधी असं म्हटलंय का की हा 40 रुपयाचा असणारा गहू मला परवडत नाही, असं म्हटलंय का? नाही. आपल्याकडून असणारा गावातल्या माणसांकडून गहू कितीला खरेदी केला जातो? कितीला? 2000. म्हणजे अर्ध्यामध्ये सुद्धा खरेदी केल्या जात नाही. ही जी दलालीची व्यवस्था आहे ही दलालीची व्यवस्था संपवली तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये 10 रुपये अजून येऊ शकतात की नाही? 20च्या ऐवजी 30 आले तो शेतकरी सुखी होणार की न होणार? आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकरी असेल तर शेतकऱ्याला मी कसा आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होऊ शकतो या दृष्टीने त्याला बघितलं. आज मेंढपाळ जे मेंढपाळातला असणारा मटणाचा व्यवसाय कोणाकडे कोणाकडे? आपल्याला खाटीक दिसतो कारण का आपण खाटकाला विकतो. इथे सगळ्यात हा जो मटणाचा व्यापार आहे, हक्काचा व्यापार आपल्याला दिसतो करतो तो गावात खाणार. पण सगळ्यात मोठा व्यापार हा असणारा 7 जैन समाजाची जी मंडळी आहे त्यांच्या हातात. आणि जैन समाजाचे साधू आपल्याला काय सांगतात? अहिंसा,
कत्तल होता कामा नये. मला एकदाच असं वेळ होतं म्हणून ते सगळे जैन समाजातले बसले होते. तुम्ही आमचा प्रचार केला पाहिजे. मी त्यांना म्हटलं मी प्रचार करायला तयार आहे. म्हटलं आपला पहिला तेव्हा हिंसेमधलं जे काही आहे त्याचेही तुम्ही व्यवहार करता का.